नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र अनिकेत अनुरम कृषी सेवा केंद्र किर्लोस्करवाडी. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण इसाक इनामदार राहणार किर्लोस्करवाडी यांच्या 2.5 एकराच्या रोप लागणीच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर तुम्हाला मी तो प्लॉट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज व्हिडिओ करायचा उद्देश एकच आहे की या शेतकऱ्यांनी जवळजवळ आज 25 ते 30 दिवस झाला असेल रोपाची लागण करून घेतलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून हा प्लॉट बघू शकता. हा टोटल 2.5 एकराचा प्लॉट आहे, 86-032 या व्हरायटीचा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ करायचा विषय एकच आहे. तर तुम्ही या ठिकाणी या रोपाला आज 25 दिवस पूर्ण झालेत आणि तुम्ही आश्चर्यचकित झाला असेल की या रोपाला फुटवा कसा काय नाही. तर शेतकरी मित्रांनो, या पलीकडचंच रोप तुम्ही बघू शकता. या रोपाला 3 ते 4 फुटवे आहेत. तर या रोपाला 2 आळवणी आणि आत्ता 1-2 दिवसापूर्वी आपण एक खताचा बारीक डोस टाकून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की या शेतकऱ्यांनी रोप लावणाऱ्या माणसांकडून रोपं लावून घेतली आणि त्यानंतर आपलं रेग्युलर शेड्यूल त्यांनी चालू केलं. तर त्यांनी हे बघितलं नाही की आपलं रोप खरोखर मुळी आपल्या रोपाची सेट झालेली आहे की नाही, किंवा रोप व्यवस्थित दाबलं गेलं आहे की नाही. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी ही चूक कधी करू नका. साधी सिंपल गोष्ट आहे. 3 पानं अशी धरून रोप नुसतं अलगद उचलून बघायचं. सहज जर वर येत असेल तर समजून जा की आपलं रोप व्यवस्थित सेट झालेलं नाही किंवा व्यवस्थित दाबलं गेलेलं नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर शेतकरी मित्रांनो, एक साधी सिंपल गोष्ट आहे. पाणी पाजत्या वेळी 2 बोटाच्या मध्ये असं रोप धरून अशा पद्धतीने रोप धरायचं 2 बोटाच्या मध्ये आणि नुसतं रोप खाली दाबून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, तुम्ही जे औषध किंवा खत किंवा आळवणी रोपाला सोडणार आहे, भरमसाठ खर्च करणार आहे त्यावर, त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर या प्लॉटमध्ये एक 50% प्लॉट असा होता माझ्या बघण्यात निदर्शनास आला की रोप व्यवस्थित दाबलं गेलं नसल्यामुळे त्याला 2 आळवणी आणि खताचा डोस टाकून सुद्धा ऊस हा एक शेवटी राहिला. तर त्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी रोप व्यवस्थित दाबून घेतलं. तर कमीत कमी आता 2-3 फुटव्यावर आता ऊस आहे. काही ठिकाणी जे रोप चांगलं सेट झालं आहे ते वर आहे. तर शेतकरी मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे की ही चूक कुठल्याच शेतकऱ्यांनी करू नका. फक्त माणसांच्या भरोश्यावर विसंबून राहू नका. स्वतः पण आपण त्यामध्ये हे केलं पाहिजे, काय म्हणतात थोडक्यात, आपण पण डोकं चालवलं पाहिजे की बाबा रोप हे व्यवस्थित आपण पण दाबून घेतलं पाहिजे, जेणेकरून ऊसाचा फुटवा चांगला होईल. तर धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.